क्लासिक खारगाव आणि त्यांना फाईट करेल. क्लासिक खारगाव संघाचा 12वा खेळी ते संपर्क साधा. तर एका बाजूने टीम केसीसी गोवे आणि क्लासिक खारगाव. तर विनंती करतो खारगाव टीमचा 12th मॅन व्यासपीठावरती पाठवणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हा मला संघटित करणारा खेळ क्रिकेट, तुम्हा मला एकत्रित आणणारा खेळ क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. पहिलाच बॉल आणि कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होईल त्या रिझन मध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, लाईन चांगली होती, सटीक चेंडू इथे पाहायला मिळाला. अतिशय अचूक टप्पा या दरम्यान आपण पाहिलाय. एक धाव जी मात्र पलकावरती येत असताना आणि याच बरोबर अक्रॉस द बॅट बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघाचा गोलंदाज पॅटर्न पाहू शकतो. मात्र कव्हर मध्ये एक धाव मिळवत असताना पाहायला मिळतो. टिपची धावसंख्या आता 7 वरती जाऊन पोहोचेल. चांगली अशी लढत आहे दोन्ही संघांमध्ये. अशा प्रकारची कामगिरी होईल मैदानावरती. सहकार वर्षी चषकामध्ये हे देखील आपल्याला पाहायचं. तर दोन सामने सामने आहेत. केसीसी घोटवे आणि त्यांना फाईट करतोय क्लासिक खारगाव. याच बरोबर बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉल वरती. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि एका पाठोपाठ एकेरी धावसंख्येचं रूपांतर इथे दुहेरी धावसंख्येमध्ये. 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. केसीसी घोटवी क्लासिक खारगाव 2 टीम आहेत आणि आता बॅटिंग आपण क्लासिक खारगाव टीमची पाहतोय. अभिजित जो मात्र स्ट्रायकिंग एंडला, त्याच्यासाठी हा बॉल मात्र सुरेखरित्या खेळायत. पाठलाग करतायत क्षेत्ररक्षक. चेंडूवरती जाण्याचा, तिथे चेंडू अडवला. परत एकदा 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या अभिजितच्या बॅट मधून 2 धावा येत असताना अभिजित खामकर जो मात्र स्ट्रायकिंग एंड. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने देखील अव्वल दर्जाची कामगिरी कित्येक स्पर्धांमध्ये केली. क्रिकेट गाजवत असताना तो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती सचिन आहे गोलंदाजीसाठी आणि इथे जर आपण विचार केला या मॅचचा तर खऱ्या अर्थानं पहिली ओव्हर इथे चालू आहे आणि त्या षटकाचा शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. याच बरोबर इथे टाकलेला बॉल बॅटर समजू शकत नाहीये. स्ट्रायकिंग एंडला बीट केलं बॅटरला. प्रत्येक चेंडू बॅटरचा नसतो. थँक्यू. धावफलकावरती आपण जाऊया. संघाची धावसंख्या धावफलकावरती षटकाची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या क्लासिक खारगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती या दरम्यान आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. सहकार मर्शी चषक 2022 चा तरार इथे आपण अनुभवतोय. बऱ्याचशा मान्यवरांची देखील उपस्थिती आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता या परिसरातील बरेचसे मान्यवर असतील, नेते मंडळी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून साकारलेली संपूर्ण स्पर्धा आज खऱ्या अर्थानं 3ऱ्या रात्रीमध्ये पोहोचली आणि 3ऱ्या रात्रीमध्ये देखील चांगला असा प्रतिसाद आमच्या सर्व क्रीडा रसिकांचा. त्यांचं विशेषतः मी मनपूर्वक स्वागत करेल. कारण क्रिकेट म्हटलं तर सातत्यानं प्रेक्षक महत्त्वाचेच असतात आणि ते प्रेक्षक सातत्याने कुठली स्पर्धा असो, कुठली टेनिस बॉल स्पर्धा असो, लेदर क्रिकेट स्पर्धा असो, सातत्याने गर्दी करत असतात. ते केंद्रबिंदू आहेत या क्रिकेटचे. जाणकार प्रेक्षकांची गर्दी, तर ती प्रेक्षकांची गर्दी याही मैदानावरती पाहायला मिळते. कोण कुणावरती वर्चस्व गाजवेल,
बॅटिंग आपण पाहू शकताय क्लासिक घारगाव टीमची. तर आता गोलंदाजी मार्क वरती टीम केसीसी घोटवीच्या वतीनं गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. सेकंड ओव्हर मध्ये अक्षय गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सोमनाथ. स्ट्रायकिंग एंडला ताकद आहे फलंदाजाकडे, त्यामुळेच की काय सलामीला आलाय. कशा प्रकारची कामगिरी करेल. इथे टाकलेला बॉल सोमाच्या बॅट मधून नेत्र दीपक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल सीमारेषेच्या बाहेर फोडतोय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. आता चमकार येतोय. चमकारच्या मदतीने संघाची धाव संख्या 17 या अंकावरती. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती. याच बरोबर बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती वेगाने धाव येणार नाहीये. इथे गोलंदाजची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या गडीला तरी महत्वाचे आहेत. आणि धावफलकावरती धाव संख्या आपण इथे 15 धावा धावफलकावरती या दरम्यान आपण पाहतोय. 15 धावा स्कोर बोर्ड वरती. अतिशय चांगली कामगिरी. अचूकता आहे विनायकच्या स्कोरिंग मध्ये. चांगले असे स्कोरर आहेत www.tenniscricket.in चे. याच बरोबर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तिथे यशस्वी झाला. बॉलला पाठवलं डीप पाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. आणखीन एक सहकार मर्शी चषकाचा दमदार चौकार. आपला मैदानावरती परिचय देत असताना पाहायला मिळतो आयकॉन खेळाडू आहे घारगाव परिसरातील. आणि आज खऱ्या अर्थानं सहकार मर्शी चषकामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवतोय. केला बॉलला त्याला माहित आहे आता इथे चमकार आल्यानंतर संयम महत्वाचा असतो. तो संयम दाखवला. एकच धाव इथे मिळवली. एका धावसंख्येनंतर आपण मैदानावरती पाहू शकतो 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आता स्ट्राईकला पोहोचेल अभिजित कामकर ब्रदर्स मैदानावरती. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज केसीसी गोटवी संघाच्या वतीनं अक्षय गोलंदाजी मार्गवरती आहेत. तरी देखील आपण पाहतोय या सामन्याच्या निमित्तानं आदरणीय आमच्या श्रीगोंदा फॅक्टरीचे संचालक राकेश भाऊ पाचपुते देखील या सामन्याचा यथोचित आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करतो. तर आता हा चेंडू आपण निर्धाव स्वरूपाचा पाहतोय. प्रत्येक चेंडू हा मारण्यासाठी देखील नसतो. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न बॅटरला करावा लागतो. ज्यावेळेस आपण मोठ्या स्टेजवरती खेळतात त्यावेळेस कमी षटकांचे सामने असतात. तिथे निर्धाव चेंडू बरंच महत्व नक्कीच ठेवतात. गोलंदाज तयार अक्षय. इथे टाकलेला अक्षयचा बॉल वेगात बॅट फिरवली. शॉर्ट पिच होता. तो अंगाचा वेध घेतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक येथील वेगाने बॉलवर एक धाव आली आणि एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती ज्यात आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे मैदानावरती कंप्लीट होत असताना क्लासिक घारगाव टीमनं विकेट गमावलेली नाहीये. इनिमिटरी पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्या आता टीम केसीसी घोटवीनं 21. तर आता 2 षटकं संपलीत. संधी देऊया डीजे ऑपरेटर आहेत त्यांना चांगला असं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवण्याची.
आज आपण जर पाहिलं तर या इनिंग मध्ये देखील आपल्याला 50-50 पाहायला मिळतोय. कोण कुणावरती वर्चस्व गाजवेल हे देखील आपल्याला पाहायचंय. तमाम क्रीडा रसिकांची गर्दी, दर्दी प्रेक्षक आहेत आणि जाणकार प्रेक्षक जर पाहायचे असतील तर आपण नक्कीच या श्रीगोंदा फॅक्टरीच्या मैदानाला भेट द्या. अतिशय आकर्षकाची स्पर्धा. बराचसा क्रीडा रसिक ऑनलाईन सामन्यांचा आनंद घेतोय. ते ऑनलाईन क्रीडा रसिकांचं देखील आमच्या आयोजक कमिटीचे आपण मनपूर्वक स्वागत करतो. क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या महासोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. फार मोठी स्पर्धा, टेनिस जगतातली, अक्षरशः टेनिस विश्वाचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा. नेत्र दीपक कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना आमची सर्व आयोजक टीम, त्यामध्ये विशेषतः सर्वांचा नामोल्लेख होणं गरजेचं. जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण सर्वांचा नामोल्लेख करूया. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिथे गोलंदाज प्रमोदचा हा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक येतील खाली आणि तिथे निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेतोय. तरी मी विनंती करतो विद्यमान श्रीगोंदा फॅक्टरीचे संचालक आदरणीय राकेश दादा पाचपुते साहेबांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. मुख्य समालोचन कक्षेमध्ये आणि मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. अनेकसा मान्यवर, अनेकशी आमचे नेते मंडळी असतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये हजेरी लावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टीमची धावसंख्या धापलकावरती आहे ती आता. याच बरोबर अतिशय देखणा स्ट्रोक, क्षेत्ररक्षण खरा, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, डीपचा कव्हरला आता वाढेल. बॅट मधून अभिजित कामकर आहे आणि तो थांबणारा नाहीये. जास्त वेळ अभिजितला आपण शांत ठेवू शकत नाही. ही ताकद आहे अभिजितची. प्रमोदला कमबॅक करावे लागेल या मॅच मध्ये. एका मोठ्या धावसंख्येकडे क्लासिक गारगाव संघ वाटचाल करत असताना याच बरोबर वेगात बॅट फिरवली. यष्ट्यांच्या मागे थोडीशी खराब कामगिरी. जिथे जिथे मित्रांनो संधी मिळाली तिथे संधी सोडलेली नाहीये बॅट्समननं. अतिशय चांगली कामगिरी. पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय. बाईच्या स्वरूपात आलेली एक सिंगल धाव. क्रिकेटमध्ये ती धाव आली याला महत्व असतं, ती कशा प्रकारे आली याला कुठलंही महत्व नाहीये. स्कोरबोर्ड वरती परत एक सिंगल धाव ऍड होत असताना टीमची टोटल 28 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रमोद तयार, प्रमोद देशमुख जो मात्र गोलंदाजी मार्क वरती. आणि याच बरोबर बॉलला हवेत, इलिमिनेशन नाही मिळत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे परत एकदा खराब कामगिरी आणि खराब कामगिरी, इतकी खराब कामगिरी किती होऊन जाईल 4 धावा. आता वाढेल. धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. मी विनंती करतो पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या लाडकं नेतृत्व व्यक्तिमत्व आदरणीय राकेश दादा पाचपुते साहेबांना आमच्या आयोजक कमिटीकडून सातत्यानं आपल्यासाठी महत्वाची सूचना येते. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. संचालक आहेत आणि त्यांना विनंती करतो. गोलंदाज तयार. याचबरोबर खोलवर टप्प्याचा बॉल तिथे काऊ कॉर्नरला बीट केलं. क्षेत्ररक्षकांमध्ये दरीचा घेतोय वेद. हा चेंडू पोहोचेल सीमा पार. धावा मिळतील 4. वरती सोमासाठी. याचबरोबर सोमाच्या बॅटमधून आणखीन एकदा एक देखणा स्ट्रोक येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. नकार आहे इथे. एकच धाव आणि या एका धावसंख्येनंतर स्ट्राईक देखील सोमा स्वतःकडे ठेवतोय. आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाची समाप्ती देखील धावफलकावरती होत असताना टीमचं स्कोर कार्ड 38 या धावसंख्येवरती. क्लासिक घारगाव टीमची धावसंख्या आहे 38.
चौथं षटक द्यायचं कुणाकडे. सेट बॅटर आहेत दोन मैदानावरती. एका बाजूनं चांगली बॅटिंग सोमानं देखील केली, एका बाजूनं चांगली त्याला साथ देत असताना अभिजित कामकर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. तर आता सोमा जो आता आपण मैदानावरती पाहतोय सेट फलंदाज आहे आणि आता त्याच्याकडे स्ट्राईक येत असताना पाहायला मिळते. विनोद चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. ऑप्शन आहेत समोरच्या संघाकडे भरपूर आणि त्या ऑप्शनचा वापर करत असताना तर आमच्या श्रीगोंदा फॅक्टरीचे डायरेक्टर आदरणीय राकेश भाऊ पाचपुते साहेबांचं देखील इथे शुभागमन होत असताना अखेर आमच्या मान्यवरांचे पाय आमच्या स्टेजला लागले, देखील आपण मनपूर्वक स्वागत करतो. अनेकशा मान्यवरांची उपस्थिती, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा इथे आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शानं पावन झालेला आज श्रीगोंदा तालुका. खऱ्या अर्थानं कष्ट करून जगणाऱ्या माणसांचा, शेतकऱ्यांचा, बळी राजाचा हा तालुका. आणि विशेषतः जर आपण विचार केला तर अनेकशे शेतकरी असतील आणि त्यांना ओहो इथे टाकलेला बॉल पावी लागेल, लाईन आहे खराब, पंचांचा इशारा अवांतर वाईट. अतिरिक्त एक धाव येत असताना टीमच्या टोटल मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिरिक्त धावांना आवर घालणं गरजेचं. शेवटच्या घडीला या धावा कुठेतरी अडचणीचं कारण बनतील. कोणताच तयार. इथे टाकलेला बॉल वेगात बॅट फिरवली, बॅटच्या राडारमध्ये बॉल नाहीये, शरीरापासून लांब चेंडू ठेवला आणि इथे बीट केलं सोमाला. हा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी. लाईन अचूक आहे या गोलंदाजाकडे. टप्पा देखील अचूक पाहायला मिळतोय. तिथे बॅटरला बीट करतो आणि हा चेंडू निर्धाव येत असताना क्लासिक कारगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती विदाऊट लॉस 39 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती केसीसी गोटिक संघाच्या वतीनं विनोद चो मात्र गोलंदाजी मार्कवरती. याच बरोबर बॉल आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. दमदार षटकार. छत्रपती रात्रीमध्ये चांगली अशी कामगिरी होत असताना कित्येक बॅट्समनची आपण पाहिली. गोलंदाजांनी देखील अव्वल दर्जाची कामगिरी केली. तर टीमची धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळते 45. क्लासिक गारगाव टीमची धावसंख्या. एकही फलंदाज बाद नाहीये. आक्रमण होईल आता विनोदवरती. विनोद चव्हाण तयार. सोमासाठी हा बॉल इनर एज घेतोय. बॅटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये शॉट. थर्डमॅनला चेंडू थांबवला. एकच धाव आली या बॉलवरती. एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 46 या अंकावरती. चांगलं क्रिकेट. संयम देखील आहे. एका बाजूनं आक्रमकता देखील पाहायला मिळते. जसा बॉल तशी धावगती इथे धाव वाढवली जाते. धावांचा आलेख तर आता उंचावला गेला. करंट रन रेटचा गोलंदाज तयार. आणखीन एकदा वेगात बॅट फिरवली. पंचांकडे अपील. तिथे ती अपील पेटाळली गेली. या अपील मध्ये उत्साह तर आढळला पण आत्मविश्वास कुठलाही नव्हता. त्यामुळे अपील इथे मैदानावरती पेटाळली. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा महत्वाचाच असतो क्रिकेटमध्ये. त्याविना आपण क्रिकेट खेळू शकत नाही. त्यामुळे आत्मविश्वास महत्वाचा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर. याच बरोबर आणखीन एक बिग हिट. बॉल पोहोचेल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दाढ फोडला पहाड. धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत कामकर स्ट्रायकिंग एंडला. आजची रात्र गाजवली आहे क्लासिक गारगाव टीमनं. गोलंदाज तयार. विनोद चव्हाण. विनोद चव्हाणचा हा बॉल आणखी एकदा फ्लॅट षटकार.
कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर क्लासिक गारगाव टीमची धावसंख्या धापलकावरती विदाऊट लॉस 58 धावा. फार मोठी भागीदारी होत असताना मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक द्यायचंय कोणाकडे, जबाबदारी देखील महत्वाची राहील या षटकामध्ये. जिम्मेदारी आता सोपवायची कुणाकडे हे देखील आपल्याला पाहायचंय, कारण इथे जबाबदारीनं गोलंदाजी करणं गरजेचं. ज्या ज्या वेळेस जबाबदारीचा विषय येतो त्या वेळेस आपण नक्कीच बऱ्याचशा गोष्टी आठवतात, त्या विषयाकडे आपण परत एकदा जाऊयाच. पण तोपर्यंत आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी येत असताना शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अक्षय निंबोरे जो मात्र गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. तो कशा प्रकारची गोलंदाजी करेल. सेट बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं सोमा खामकर, या परिसरातला आयकॉन खेळाडू म्हणून प्रसिद्धी मिळवली भरपूर. ज्या ज्या ठिकाणी गेला कित्येक ठिकाणी आपल्या नावाचा डंका जरूर पिटलाय. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवत असताना पाहायला मिळतोय. आज त्यानं देखील दाखवलं, मी पोहोचलोय सहकार मर्शी चषकामध्ये, आणि त्याची बॅट आता इथे बोलायला लागली. जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. अतिशय देखील स्ट्रोक देखील सजवले गेले. कावू कॉर्नर मिड विकेट या क्षेत्रामध्ये चांगली बॅटिंग करत असताना ट्रेडमार्क आहे त्याचे हे शॉट. तो इथे कशा प्रकारची कामगिरी केली शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्क वरती. अक्षय गोलंदाजी मार्क वरती, क्षेत्ररक्षण देखील इथे सजवलं. कावू कॉर्नरच्या दिशेने डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला डीपवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीपवरती क्षेत्ररक्षक आहे, आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक डीपवरती पाहायला मिळतो. आणि याच बरोबर इथे टाकलेला बॉल जो मात्र खेळण्याचा प्रयत्न पोहोचेल तो मिड डॉनला. क्षेत्ररक्षक येतील बॉल वरती, तिथे चुकी. क्रिकेटमध्ये कुठल्याही चुकीला माफी नाही. एक एक धाव एक एक बॉल ज्यावेळेस मोठ्या स्टेजवरती आपण खेळत असतो आणि पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचतो, इट्स अ नो बॉल. म्हणजे आत्ताच्या धावा 3. एका बाजूने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय संघ क्लासिक 11 घारगाव, तर दुसऱ्या बाजूने या प्रकारचा नो बॉल म्हटलं तर आता नक्कीच आपण आज समोर या दुष्काळात 13वा महिना. संघाची धावसंख्या धावफलकावरती 61 अशी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. प्रीत बॉल अक्षयचा, आणि याच बरोबर हेलिकॉप्टर उडवला हवेत, तो लँड होईल सीमारेखेच्या बाहेर. सोमाच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. मिळते 26 बॉल मध्ये या विकेटची भागीदारी आहे 67 धावेंची. काय बॅटिंग केली टीमची. धावसंख्या धापलकावरती पाहू शकता आपण 67. अतिशय चांगली बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतोय. फ्रीट बॉल होता असं तर आपण म्हणूया, दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. फ्रीट बॉल होता, त्याला पाठवलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेखेच्या बाहेर. अतिशय चांगली बॅटिंग. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. परत एकदा उजव्या हाताने ओढतो विकेट, 55 पार करून आणखीन एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. संधी आहे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न नाहीये. एक धावाली दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो. मला वाटतं तिथे चेंडूची थोडीशी वाट पाहिली गेली. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, साजबाज और येताज. धावा मिळतील 3. तर आता आपण पाहतोय अभिजित कामकर 11 बॉल मध्ये 22 धावांची खेळ, त्याच्या माध्यमातून 200चा स्ट्राईक रेट आहे त्याच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूने सोमा कामकर तो 43 धावसंख्येवरती 16 बॉल मध्ये त्याचा स्ट्राईक रेट आपण पाहू शकताय 268. चांगली बॅटिंग. तर तिथे क्षेत्ररक्षकांना जरूर वाट पाहिली. तिथे 3 धावा मिळवत असताना बॅटर तिकडे पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल चांगला फटका इथे सजवला. काऊ कॉर्नर मिड ऑनच्या मधोमध क्षेत्ररक्षक येतील वेगाने बॉल वरती. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होईल का. नकार आहे इथे, पैकी खराब पाहायला मिळते. ओर्थ्रोचं चिन्ह जरूर जाणवलं, पण जास्तीत जास्त स्ट्राईक सोमा कामकरकडे सोपवली जाते, कारण त्याला माहित आहे त्याच्याकडे क्षमता देखील भरपूर आहे, आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स देखील त्याच्याकडे भरपूर पाहायला मिळतो. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली ना, इम्प्रेस करणारी बॅटिंग पाहायला मिळाली. 43 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो 16 बॉल मध्ये. तर आता उर्वरित 3 चेंडू शिल्लक. एखादा अर्धशतक सहकार मर्शी चषकाचं पाहायला मिळेल का सोमाच्या माध्यमातून. वेगात बॅट फिरवली, बॉलचा आणि बॅटचा संबंध येताना पाहायला मिळत नाहीये, आणि हा चेंडू सरळ कीपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित मारा पाहायला मिळतो. वेग देखील कमी असला तरी काय झालं, गोलंदाजी अतिशय चांगली करत असताना गोलंदाज विनोद चव्हाण पाहायला मिळतोय टीमच्या वतीनं. अतिशय चांगली गोलंदाजी इथे साकारली.
याच बरोबर बॉल हवेत संधी आहे. क्षेत्ररक्षक 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धडक बेधडक इथे पाहायला मिळाली. कोऑर्डिनेशन चुकीचं, कॉल देखील चुकीचा होता आणि याच बरोबर इथे आपण पाहतोय धडक होत असताना पाहायला मिळते. 2 धावा मिळवल्या, 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 73 या धावसंख्येवरती. तर आता सोमा कामकर जाऊन पोहोचेल 45 वरती. 18 बॉल मध्ये 45 धावेंची खेळी. तर सातत्याने आपण टेनिस क्रिकेट पाहत असतो. मला वाटतं सर कित्येक टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो या प्रकारचा झेल ज्यावेळेस मैदानावरती उडतो त्यावेळेस क्षेत्ररक्षक चांगला कॉल करत असतो की थांब हा झेल मी घेतो, पण इथे आपल्याला उलट पाहायला मिळालं हा झेल तू घे, असं काहीतरी मैदानावरती पाहायला मिळालं. त्यामुळे इथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. कोणता असता यार शेवटचा बॉल फुलटॉस आणि याच बरोबर त्याला पाठवलं सीमारेखेच्या बाहेर. सोमा कामकर एकदा बॅट वरती करायची सहकार सोमा कामकर आजची रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होत असताना सहकार मर्शी चषकाचं अर्धशतक दापलकावरती झळकवलं. बॉल आहेत त्याने खेळलेले 19 बॉल 51 धावा. क्या बात आहे. सोमा कामकर अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. त्यामध्ये षटकार जर आपण पाहिले त्याच्या या खेळीमध्ये 4 षटकारांचा समावेश आहे आणि 4 चौकारांचा समावेश. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना सोमा आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धापलकावरती आपण पाहू शकताय आता 79 धावा. लक्ष्य आहे, टार्गेट आहे केसीसी गोटवी संघासमोर 80 धावेंचं. ते पार केलं जाणार का हे देखील आपल्याला पाहायचंय. मला वाटतं सहकार मर्शी चषकाचा हायेस्ट स्कोर देखील उभा केलाय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या अभ्यास चिंतन सोहळ्यानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. आदरणीय राजेंद्रदादा नागवडे साहेब सहकार मर्शी चषक या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या अभ्यास चिंतन सोहळ्यानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि क्रीडा रसिकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेली स्पर्धा. मला वाटतं पहिल्याच दिवसामध्ये जवळपास युट्यूबच्या माध्यमातून 5,500 लोकांनी ही स्पर्धा पाहिली. कालच्या दिवसामध्ये देखील ते रेकॉर्ड मोडलं. आजच्या दिवसामध्ये देखील ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेला जोडले गेले. तर सर्व क्रीडा रसिकांचा आणि ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पंचांना पाणी मैदानावरती पाठवणं गरजेचं राहील. दापलकावरती 79 आहेत आणि 80 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे केसीसी गोटवी संघाला, जे मात्र आता 80 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 षटका असतील आणि 5 षटकांमध्ये बनवायच्या आत 80 धावा. मैत्रावरती आता देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी क्लासिक कारगाव संघ येत असताना पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती आपण जर नजर टाकली बरेचसे मान्यवर देखील या सामन्याचा यथोचित आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. उपस्थित सर्वच मान्यवरांचं सहकार मर्शी चषकामध्ये आपण मनपूर्वक स्वागत करतो. विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, कार्यकर्ते मंडळी असतील, यांच्या विद्यमानातून साकारलेली स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आदरणीय राजेंद्रदादा नागवडे पुरस्कृत सहकार मर्शी चषक 2022चा थरार इथे आपल्याला पाहायला मिळतो. 30 बॉल आहेत आणि 30 बॉल मध्ये 80 धावसंख्येचं लक्ष्याचा करायचा या मॅच मध्ये पाठलाग. तर आता आपण जाऊयात नेक्स्ट इनिंगच्या दिशेनं. देखील फार मोठी स्पर्धा. प्रथम विजेत्याला तब्बल 1,21,000 रुपयांचा पुरस्कार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दुसऱ्या विजेत्यासाठी 77,777 रुपयांचा पुरस्कार या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आकर्षक अशी बक्षिसं देखील आहेत वैयक्तिक. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्व खेळाडू आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये येथे खेळताना पाहायला मिळतील. तर तब्बल मला वाटतं 184 देशांमध्ये www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या देखील एन्जॉय करू शकतो. तर सर्व सहकार्य आमच्या सर्व tenniscricket.in च्या टीमला जातं. तर विशेषतः ही स्पर्धा जर आपण पाहिली तर नुकतंच ज्यांचं सहकार मर्शी चषक 2022 मध्ये शुभागमन होत असताना खऱ्या अर्थानं सांस्कृतिक क्रीडा कला मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय बाळासाहेब लगड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सर. व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हायचंय. जाऊया नेक्स्ट इनिंगच्या दिशेनं. पाठलाग करायचा 80 धावसंख्येच्या लक्ष्याचा. पाठलाग सोपा नाहीये पण तो इथे केला जाणार का? कारण आपण पाहतोय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. तर खऱ्या अर्थानं मित्रांनो अनिश्चितता भरपूर भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटची भविष्यवाणी तसं करणं कठीणच आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाहीये.
तर आपण पाहतोय 30 बॉल आहेत, 80 धावा विजयासाठी बनवायच्यात. प्रतिस्पर्धी संघ आहे क्लासिक घारगाव आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते गोठवी. कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील आपल्याला पाहायचंय. सलामी जोडी मैदानावरती ताबडतोब पाठवणं गरजेचं राहील. सलामीची जोडी मैदानावरती जात असताना पाहायला मिळते. तोपर्यंत आपण संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. डीजे थांबायचं 1 मिनिट. काष्टी आणि सांगवी दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. संदीप जाधव प्रतिष्ठान काष्टी, त्याचबरोबर साई 11 सांगवी संघाच्या दोन्ही कर्णधारांसाठी सूचना आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करत असतो, आपल्या लक्षात आले पाहिजे. आपल्याला सूचना आहे की दोन्ही संघांनी या ठिकाणी यायचंय. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला सहकार महर्षी चषक आपण पाहतोय. भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक सोमा खामकरच्या नावावरती नोंदवलं गेलंय. अतिशय आक्रमक खेळी आपण पाहिली. साई 11 सांगवी, त्याचबरोबर संदीप भाऊ जाधव प्रतिष्ठान काष्टी 11 संघाला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय नाणेफेक करून घ्यायची पुढील सामन्याची. मॅचला देखील सुरुवात होत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सलामी जोडी आपण मैदानावरती पाहू शकताय. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं बॅटर प्रमोद देशमुख, दुसऱ्या बाजूला संदीप. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीपच गोलंदाजी मार्कवरती आला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बीट केलं. पहिला चेंडू डॉट येत असताना 80 धावसंख्येचा लक्ष्याचा करायचा या मॅच मध्ये. पाठलाग धापलकावरती आता कुठली धाव येत असताना पाहायला मिळत नाही. पहिला बॉल हाताळला तो अप्रतिमरित्या पाहायला मिळाला. डॉट बॉल, लाईन चांगली होती, टप्पा देखील अचूक. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद देशमुख. डान्सिंग द डाऊन विकेटवरती बॉल खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून जी मात्र मैदानावरती केली जाते. 2 चेंडू निर्धाव आलेत. या मॅच मध्ये जर पकड मजबूत करायची असेल तर या निर्धाव चेंडूंना आवर घालणं गरजेचं. पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होतीये. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय राकेश भाऊ पाचपोते, सहकार महर्षी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक, त्याचबरोबर कारखान्याचे दुसरे संचालक सन्माननीय बंडू तात्या जगताप, त्याचबरोबर संजयजी काटे साहेब, त्याचबरोबर निळजी जंगले, मदान शेठ काळे पाटील, त्याचबरोबर माऊली पाचपोते, त्याचबरोबर काही पतसंस्थे मॅनेजर सन्माननीय आप्पासाहेबजी रोकडे, त्याचबरोबर मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय बाळासाहेबजी लगड, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक होती आहे. काष्टी 11 विरुद्ध साई 11 सांगवी या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होती आहे. पाहूया टॉस का बॉस कोण होतंय मैदानाच्या आतमध्ये. साई 11 सांगवी संघाने नाणेफेक जिंकली आहे. राकेश भाऊ पाचपोते यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर संजयजी काटेसाहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊन पोहोचतोय केदार सरांसोबत. थँक्यू. गोलंदाज तयार. याचबरोबर कव्हरला इनक्रेडिबल क्रॅकिंग बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 4 4. धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेला. चर्चा या पटक्यानं दाखवून दिला मैदानावरती आम्ही देखील पाठलाग करू शकतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होते यावेळेस प्रमोद देशमुख आणि त्यांच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहिलं. टीमची धावसंख्या धापलकावरती 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धापलकावरती. गोलंदाज तयार. संदीप गोलंदाजी मार्कवरती. इनिमिटरी पॉवर प्ले आहे आणि याचबरोबर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील देखील झाली आणि हा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. पहिल्या षटकाची मला वाटतं इथे समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 या अंकावरती पाहायला मिळते. 80 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जबाबदारी या विषयाबद्दल आपण नक्कीच मागाशी चर्चा करत होतो.
जिम्मेदारी महत्वाची असते. काल देखील मला वाटतं संपूर्ण या स्पर्धेमध्ये मी या ठिकाणी सांगितलं होतं, जबाबदारीचा ज्यावेळेस मित्रांनो विषय येतो ना त्यावेळेस निश्चित रूपाने 350 वर्षापूर्वीचा छत्रपती महाराजांचा शिवकाळ आपल्याला आठवेल. तर मी एकच नक्कीच सांगेल, राजा तुम्ही विशालगड गाठा, एक बी गनिम पुढे सरकू देत नाही बाजी प्रभू देशपांडे. आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं तानाजी मालोसरे. अवघे 60 मावळे द्या, एका रात्रीत किल्ला घेतो कोंडाजी फर्जत. आणि फार मोठी जबाबदारी, स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या राजमाता जिजाऊंनी पाहिलं आणि ते स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं छत्रपती शिवाजी महाराज. हे जबाबदारीचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. मावळ मातीचा मराठी मनाचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. खोलवट टप्प्याचा बॉल बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे खोलवट टप्प्याचा हा चेंडू एक धाव देऊन जातोय. वेगात घेतलेली ही धाव इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. या रात्रीमध्ये धावींची चोरी होत असताना एका धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या धापलकावरती वाढतीय, जाऊन पोहोचेल 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धापलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये समीर कामकर जो मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता प्रमोद देशमुख एक चौकार लगावलाय त्यानं. खोलवट टप्प्याचा बॉल हवेत आहे. प्रॉपर टायमिंग जुळत नाही, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण याच बरोबर कोऑर्डिनेशन चुकीचं आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. रकोसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास कुछ समुंदर भी आएगा, थक कर मत बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल जीने का मजा भी आएगा. अतिशय देखना चौकार येतोय. लॉंग ऑफला खेळलेला चौकार संजीवनी प्राधान्य करणार ठरेल का? 11 धावा धापलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर. ओहो, याच बरोबर इथे आपण पाहू शकताय पंचांकड अपील टीट पॉर्टॅट जशास तसं उत्तर. तू खूपसूरत तो मै भी बदसूरत नाही हूं हे दाखवून देत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. छत्रपतींचा छावा या मिळतील पाहायला मिळतील. प्रमोद देशमुख जे मात्र बाद होत असताना यश त्यांच्या मागे काय अप्रतिम झेल टिपला. कीपरनं अतिशय चांगली कामगिरी केली तिथे प्रमोद देशमुखची विकेट येत असताना आता संघाला पहिलं खिंडार जे मात्र पडलं गेलं. टार्गेट मोठा आहे आणि या टार्गेटवरती तुटून पडण्याचं कामकाज करत असताना एक फटका इथे फसला. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं, थोडीशी उशिरानं बॅट फिरली आणि याच बरोबर इनर एज बॅटचा घेतला. कीपरची अतिशय चांगली कामगिरी. सोमा होते यश त्यांच्या मागे, त्याने बॅटिंग देखील चांगली केली. आता कीपरच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत असताना खऱ्या अर्थानं आजच्या सहकार महर्षी चषकाची 3री रात्र आहे आणि 3री रात्र गाजवत असताना मैदानावरती सोमा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी, बॅटिंग मधून चांगली कामगिरी, कीपरच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी. गोलंदाज यार गोलंदाजी मार्कवरती. पन्नाट वेगाचा बॉल, डोळे विस्पारले फलंदाजचे आणि इथे वाईड शॉर्करचा प्रयत्न, पण तिथे तो चेंडू ओरपिच पाहायला मिळतोय. बॅटवरती येणार नाहीये. अवे टू बॉडी बॉल ठेवला आणि तिथे शरीरापासून लांब चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिकडे फुटवर्कचा वापर नाहीये बॅटरचा. हा चेंडू डॉट. प्रत्येक निर्धाव चेंडू पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार ठरेल. इथे आता बॅटिंग करणाऱ्या संघाला वाट पाहणं देखील थोडंसं चुकीचं ठरेल. इथे मोठमोठाले फटके आता खेळावेच लागतील या षटकात. तरी नक्कीच आपण या मॅच कडे पाहून डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं एक वाक्य नक्कीच सांगू शकतो. इंतजार करने वालों को सिर्फ उतना मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ जाते. याच बरोबर बॉल हवेत, प्रयत्न आहे पण तो प्रयत्न चुकीचा. इथे विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. काहीशी अशी अवस्था मला वाटतं अमोल सर मैदानावरती केसीसी गाडवे संघाची पाहायला मिळते. तू चल मी आलोच, अशी काहीशी अवस्था पाहायला मिळते. एका पाठोपाठ बसणारे हादरे धक्के इथे आपण पाहतोय. त्यामुळे सातत्यानं आपण सांगत असतो गोटवी संघाची अवस्था थोडीशी बिकट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे डाव सावरणं गरजेचं, कारण एखादं छोटस छिद्र देखील एखादं मोठा जहाज देखील बुडवू शकतं. एखादी विकेट संघाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकते. ही परिस्थिती आता गोटवी संघाची या क्रिकेटच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. 3ऱ्या रात्रीमध्ये गोलंदाजी अतिशय चांगली झाली. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज तयार होतील. समीर
वेगात बॅट फिरवली पण फिरवून फायदा नाहीये. बॅटच्या राडारमध्ये बॉल नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. याचबरोबर षटकाची समाप्ती. मैदानावरती आपण जाऊया. टीमची धावसंख्या 11 पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर करंट रन रेटचा आपण विचार केला तर 5.5 असं आपल्याला पाहायला मिळतोय. पण या रन रेटनं काही भागणार नाहीये या मॅच मध्ये. इथून धावगती वाढवणं गरजेचंच राहील. गोटवी टीमला केसीसी गोटवी आणि त्यांना फाईट करत असताना क्लासिक गारगाव 79 धावसंख्या बनवली. 80 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे आणि आताशी 12 चेंडूंमध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 11, त्यामध्ये 2 विकेट. म्हणजे हे संकेत चांगले नाहीयेत केसीसी गोटवी संघासाठी. क्रिकेट आहे आणि हे षटक महत्वाचं राहील. इथे जर 2-3 मोठाले फटके या षटकामध्ये आले तर कदाचित कमबॅक देखील करू शकते टीम गोटवी. पण ते फटके खेळेल कोण हे देखील पाहणं गरजेचं. टॉप ऑर्डर संघाची ढासळली जरूर. आता जिम्मेदारी आहे मिडल ऑर्डर वरती. सहकार मर्शी चषक 2022 ची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. अठरा बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात 69 धावा. 18 बॉल मध्ये 69 धावा. हे लक्ष सोपं नाहीये. दिल्ली अभी बहुत दूर असं म्हटलं तरी वावडं नाहीये. शेवटचे 18 बॉल आहेत आणि विजयासाठी बनवायच्यात 69 धावा. या मॅच मध्ये टीम केसीसी घोटवीला तर मैदानावरती अजूनही संघर्षच करत असताना 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. संदीप आणि त्याला साथ देतील अक्षय. इथे टाकलेला बॉल जो मात्र खेळला गेलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. वायडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक येतील वेगाने. क्षेत्ररक्षण चांगलं होईल. एकच धाव आली आणि 1 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. हे चालणार नाहीये. एकेर दुहेरी धावसंख्येनं काम बनणार नाहीये या मॅच मध्ये. समोरच्या संघावरती दबाव देखील वाढू शकत नाही एकेर दुहेरी धावसंख्येनं. गोलंदाजांनी जी काही कामगिरी केली ती अतिशय चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस आहेत. अनिल कोमने गोलंदाजी मार्क वरती. उंच पुरा गोलंदाज. क्रिकेटसाठी असणारी शरीर यष्टी भरपूर आहे त्याच्याकडे आणि त्याचा फायदा हा गोलंदाज घेत असताना डावकुरे शैलीचा अक्षय स्ट्रायकिंग एंडला. त्याच्यासाठी हा चेंडू भन्नाट वेगाचा अंगाचा वेध घेतोय. 1 धावेचा प्रयत्न केला आणि इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळते आणि याच बरोबर नो बॉल असा पंचांचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. पण फलंदाज होईल या चेंडूवरती धावबाद. विकेटचं पतन. उपस्थित राहिले. थोडस उशिराने तुमच्यापर्यंत लक्ष पोहोचलं त्यामुळे आमच्या आयोजक कमिटीची दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय पप्पूदादा जंगले साहेबांना विनंती करतो आपण अजून व्यासपीठ सोडू नका. अजूनही बरंच काय बॅक आहे या रात्रीमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जाऊया. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा धावफलकावरती. 3-13 अशी काहीशी अवस्था आपण पाहतोय. पण या मॅच मध्ये केसीसी गोटवी टीमच्या पूर्णपणे 3-13 वाजत असताना पाहायला मिळत आहेत. परत एक विकेट गेली धावबादच्या स्वरूपात. आता इथून कमबॅक करणं फार कठीण जाणार यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. पीट बॉल कशा रीतीने हाताळला जाणार गोलंदाजी मार्कवरती आणि याच बरोबर पीटचा बॉल देखील बॅटर समजू शकत नाहीये. गोलंदाज त्याच्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना हा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. अतिशय चांगली कामगिरी या दरम्यान आपण होत असताना पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला आलेला बॅटर जो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर देखील कमालीची बॅटिंग करत असताना याचबरोबर इथे धाव देखील चोरण्याचा प्रयत्न केला. ती धाव इथे मिळवली लेग पाईटच्या स्वरूपात. तसा इशारा मुख्य पंच दीपक पिळगावकर सरांचा देखील आमच्यापर्यंत पोहोचतो. त्यांचं देखील विशेषतः कौतुक राहील. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा कोपरा ना कोपरा त्यांनी पिंजून काढला. फार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांचं काम पाहिलं ते दीपक पिळगावकर सर ते मात्र मैदानावरती कार्यरत आहेत आणि त्यांना मैदानावरती साथ देण्यासाठी याच परिसरातील जाणकार पंच त्यांनी देखील चांगला असं पंचांचं बऱ्याच ठिकाणी काम पाहिलं. परकान सर ते देखील त्यांना साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय आणखी एकदा बॅटच्या राडार मध्ये नाहीये. चेंडू डॉट येत असताना आता इथे निर्धाव चेंडूची लागलेली साखळी जे आपण पाहतोय. डॉट बॉल इथे या गडीला जे मात्र संघामध्ये फार मोठी अडचण निर्माण करते. रिक्वायर्ड रन रेट देखील वाढेल या डॉट बॉल नंतर. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. याचबरोबर चांगला फटका सजवला यावेळेस अलोंग द कार्पेट फिल्डर आहे त्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव आली आणि 1 धावसंख्येच्या मदतीनं एकच धाव आली. संघाची धावसंख्या 15 या अंकावरती.
15 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. ते आता तिसरं षटकाचा खेळ इथे मला वाटतं कंप्लीट झाला. 3 षटकं संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5ची सरासरी फक्त आणि फक्त 15 धावा. 3 बाद 15 अशी काहीशी अवस्था आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्यात. 65 धावा. गोलंदाजी मार्गवरती पविलियन एंडच्या दिशेनं गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीर गोलंदाजी मार्गवरती. समीरचा इथे टाकलेला बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. औपचारिकता पूर्ण करणारे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये बनवायच्यात 65 धावा. म्हणजे प्रत्येक बॉल वरती आता जर आपण विचार केला तर षटकाराची गरज प्रत्येक बॉल वरती. सामना जिंकण्यासाठी ते घडेल का, इतिहास स्कोरला जाईल का, हे देखील आपल्याला पाहायचं या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल लॉलीपॉप होता, तो हाताळू शकलेला नाहीये बॅटर. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पविलियन एंडच्या दिशेनं. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला पीट केलं, उभं करून ठेवलं गेलं. फक्त बॅटनं तिथे बॅट फिरवायचं काम होत असताना पाहायला मिळतं, पण बॅटचा आणि बॉलचा संबंध येत नाहीये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती. याच बरोबर आणखीन एक तिसरा चेंडू सलगचा समीरच्या माध्यमातून डॉट येत असताना आज या रात्रीमध्ये धावपट्टीवरती समीर टाकतोय आगीचे निखारे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या दरम्यान आपण पाहतोय समीरच्या माध्यमातून. स्ट्राईकला आहे फलंदाज सचिन आणि सचिन साठी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे समीरनं. गोलंदाज तयार. पहिल्या चेष्टा सोडल्यात आणि याच बरोबर त्याचा फायदा उचलला समीरनं. आणखीन एक डॉट बॉल. परत एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं क्लासिक घारगाव संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना अगदी विजयाच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचलाय क्लासिक घारगाव संघ. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग राहिली. तर आता समीरची गोलंदाजी आपण पाहतोय अतिशय चांगली. स्लोअर वन, काही चेंडू वेगाचे आहेत, तर तिथे तो अतिशय कमालीची कामगिरी करत असताना स्ट्रायकिंग एंडला जो मात्र बॅटमॅनला बीट करतो. याचबरोबर कसा बसा बॅटवरती बॉल, पण तो गेलाय कव्हरच्या हातामध्ये. विकेटचं होईल पतन. आणखीन एक खतरा. संघाची अवस्था थोडीशी दुर्मिळ होत असताना, दयनीय होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण इथे पाहू शकताय. 15 धावा धावफलकावरती आहेत. गणेश मैदानावरती दाखल होतील. चौथ्या षटकाचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. तर ही संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला, या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्याला दिले जातील तब्बल 1,21,000 रुपयांचा धनादेश जो मात्र पुरस्कृत केला गेलाय. श्रीगोंदा फॅक्टरी या परिसरातील ही स्पर्धा, उभ्या महाराष्ट्र टेनिस जगताचं या स्पर्धेकडे लक्ष लागलं, लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा. या मैदानावरती आपण पाहतोय आकर्षक गॅलरीज देखील उभारलेल्या आहेत आमच्या सर्व क्रीडा रसिकांसाठी आणि तिथून आमचा सर्व लाडका क्रीडा रसिक या सामन्याचा यथोचित आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण तसंही जर आपण विचार केला तर आता या मॅच मध्ये काही उरलेलं नाहीये आणि याचबरोबर आणखीन एक खराब चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तसे क्रिकेटला नियम आहेत 42 आणि त्यामधला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 25 चा वापर होईल. व्हाईट बॉल अबांतर. अतिरिक्त एक धाव येत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. फुलटॉस बॉल, त्याला इथे काऊ कॉर्नरला पाठवलं. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, चित्त्याची चपळाई इथे पाहायला मिळाली. तिथे अक्षरशः गुडघा टेकला आणि या बॉलला थांबवण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी होतोय. एक धाव आली. एका धावसंख्येनंतर षटक देखील इथे कंप्लीट झालं आणि याच बरोबर 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती धाव पाहायला मिळते 17 धावा. तर यात सहकार महर्षी चषकाच्या 3ऱ्या गुलाबी रात्रीमध्ये ऐकूया चांगला असं संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून.
आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवरती जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तोही गणेशच. आता कुठला गणेश कुठल्या गणेशवरती वर्चस्व गाजवेल तसं आता या सामन्यामध्ये काही उरलेलं नाहीये. टीम केसीसी गोटीवी संघाच्या बाजूनं तर दुसऱ्या बाजूने आता या मॅच वरती वर्चस्व गाजवत असताना शॉर्ट पिच बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न. चांगला बाउन्सर आहे आणि तिथे हा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस गुडले स्पॉट वरती चेंडू पडला थोडीशी हाईट देखील घेत असताना पाहायला मिळतो. टेक ऑफ केलं सरळ. कीपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी. 5 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. आज खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडूची साखळी संपत नाही या मैदानावरती. या इनिंगचा विचार जर आपण केला तर पराभवाच्या पूर्णपणे छायेमध्ये संघ पाहायला मिळतो. तितका चांगला संघर्ष पाहायला मिळत नाहीये आणि सातत्याने क्रीडा रसिक देखील भरपूर जो मात्र या सामन्याचा यथोचित आनंद घेत असताना पाहायला मिळतो. पण तसं क्रिकेटचा विचार केला तर वन साइड मॅच कुणालाच आवडत नाहीये. मॅच एकतर्फी कुठल्याच क्रीडा रसिकांना आवडत नाहीये. फक्त इथे जरा आटातटीची लढत झाली तर खऱ्या अर्थाने क्रिकेट पाहण्याची मजाच वेगळी असते. पण या मॅच मध्ये तसं पाहायला मिळालेलं नाहीये. अंतर बरंच कापायचंय. बॉल कमी शिल्लक आहेत. आता शेवटचे चेंडू 3 शिल्लक. या 3 चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गणेशचा बॉल समोरच्या बाजूने ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बा करा. स्पर्धा आपलीच आणि ती आपल्यालाच यशस्वी करायची. त्यामुळे थोडीशी घाई करा. सर्व प्लेयर्सला विनंती करतो आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तसं मॅच मध्ये आता काही उरलेलं नाहीये. 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 63 धावेंची. अशक्य आहे. एक 79 होत्या. 80चा पाठलाग होता. आतापर्यंत बनवल्या गेल्या फक्त आणि फक्त 17. त्या बनवल्या 28 बॉल मध्ये 17 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती परत एकदा इथे टाकलेला बॉल तोही डॉट. निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचा चेंडू शिल्लक. तो औपचारिकता पूर्ण करेल या मॅचची. तर सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा सहकार महर्षी चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. नेक्स्ट इनिंग साठी परत एकदा समालोचन कक्षेमध्ये जोडले जातील राऊत सर आणि उंडे सर. तोपर्यंत शुभरात्री. धन्यवाद. विनंती करतो काष्टी संघाचे कॅप्टन आणि सांगवी संघाचे कॅप्टन डीजे ऑपरेटर 2